सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही माहुलींना जोडणाऱ्या पुलाची 110 वर्षांची धोकादायक वाटचाल प्रशासनाने दुर्घटनेची वाट पाहू नये, राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली अपेक्षा। पुणे जिल्ह्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल मुदत संपल्याने कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप बळी गेल्याची घटना ताजी असताना सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा नदीवरील संगम माहुली येथील 110 वर्षापूर्वीच्या पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ब्रिटिशकालीन पुलाची 100 वर्षांची मुदत संपून 10 वर्षे उलटली असतानाही नवीन पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल सातारा येथील श्री बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी सोमवारी सकाळी 9 वाजता तीव्र चिंता व्यक्त केली आहे। प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। मावळमधून घटनेच्या पार्श्वभूमीवर चोरगे समाज माध्यमांवर व्यक्त झाले असून त्यांनी नमूद केले आहे की माहुली येथील कृष्णा नदीवरील पुलाला 110 वर्ष पूर्ण झाली आहेत। या पुलाचे बांधकाम करणाऱ्या ब्रिटिशकालीन कंपनीने महाराष्ट्र सरकारला या पुलाची 100 वर्षांची मुदत संपल्याचे लेखी कळवले होते असे समजते। याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे। या गंभीर धोक्याची जाणीव असूनही नवीन पुलाच्या बांधकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही। चोरगे यांनी निदर्शनास आणून दिले की सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर अर्थात जुन्या सातारा कोरेगाव रस्त्यावर नवीन पूल बांधण्यासाठी 3-4 वर्षांपूर्वीच निविदा काढण्यात आली होती आणि काम सुरू झाले होते। मात्र धक्कादायक बाब म्हणजे 3 वर्षात केवळ एकच पिलर उभारला गेला आहे। या गतीने काम सुरू राहिल्यास नवीन पूल पूर्ण होण्यासाठी अजून 5 ते 10 वर्ष लागू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली। मावळ येथील दुर्घटनेचा दाखला देत चोरगे यांनी म्हटले आहे की दुर्लक्षामुळे आणि कामाच्या दिरंगाईमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे। माहुलीचा पूल कोसळल्यास सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाचा पूर्ण संपर्क तुटून मोठी मानवी हानी आणि आर्थिक नुकसान होईल। त्यानंतर केवळ चौकशा होतील आणि गुन्हे दाखल होतील, पण गेलेले जीव परत येणार नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली। या परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन राजेंद्र चोरगे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की त्यांनी प्राधान्याने माहुली येथील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्याची जबाबदारी घ्यावी। भविष्यातील अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या पुणे येथील कार्यालयात अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही, त्यामुळे महामंडळाची नेमकी भूमिका समजू शकली नाही। सातारामध्ये सुद्धा एक पूल माहुलीच्या इथं आहे की जो 100 वर्ष झालं त्या ठिकाणी तो पूल उभा आहे आणि त्याला 110 वर्ष झाली। 100 वर्ष 2015 साली ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये तो बांधलेला होता आणि त्यावेळेचं ज्यांनी बांधला होता त्या कंपनीनं महाराष्ट्र शासनाला पत्र दिलेलं आहे, सातारच्या कलेक्टरांपर्यंत पत्र आलेलं आहे की ह्याची 100 वर्ष पूर्ण झालेत। याचा अर्थ तो पूल त्याची मुदत संपलेली आहे। म्हणजे आज ना उद्या जर तो वेळेवरती निगा नाही केली किंवा त्याच्याऐवजी नवीन पूल बांधला नाही तर 100% अपघात मोठा होऊ शकतो आणि त्याचं नुकसान पूर्ण सातारा जिल्ह्याला होऊ शकतं। आणि आर्थिक नुकसान हा भाग वेगळा आहे, परंतु जर त्यात जीवितहानी झाली तर न भरून येणारं नुकसान होईल। त्याला पर्याय पूल म्हणून तिथं टेंडर मंजूर झालेलं आहे की गेली 4-5 वर्षापूर्वी ते टेंडर मंजूर झालंय, कामकाज सुद्धा सुरू झालेलं आहे, पण दुर्दैवानं तिथं एकच पिलर आता उभं राहिलेलं आहे। म्हणजे अशा धीम्या गतीने जर काम राहिलं तर 5 ते 10 वर्ष लागतील असं काम व्हायला आणि ह्याच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही दुर्दैवानं। तर अशा पद्धतीनं जर कामकाज झालं तर हे समाजाला भोगावं लागेल। त्यात होणाऱ्या लोकांचं जे अपघातामुळे नुकसान होतं त्यांना भोगावं लागेल। उद्याच्याला अशा काही घटना घडल्या तर त्या पेपरमध्ये छापल्या जातात, काही लोकांच्या गुन्हे दाखल करतात, पण असे काही वाईट घटना घडूच नाहीत म्हणून प्रशासनानं खरं तर प्रयत्न केले पाहिजेत आणि त्वरित त्या पुलाला नवीन जो पूल मंजूर झालेला आहे तो 1 वर्षाच्या आत कसा उभा राहील आणि दर्जेदार कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे। सातारमध्ये पालकमंत्री आहेत, गुराजी देसाई सर आहेत, त्याचप्रमाणे शिवनराजे आहेत, कोरेगावचे निलेश शिंदे आहेत, उदयन महाराज आहेत, म्हणजे 4-5 जण मंत्रिपदावर मोठ्या पदावर आहेत, सगळं राज्य त्यांच्या हातात आहे। त्यांनी त्वरित हा निर्णय घ्यावा आणि लोकांचे जे होणारे भविष्यात जो होणारा अपघात आहे तो टाळावा आणि लवकरात लवकर त्या पुलाची उभारणी करावी असं मला वाटतं।